गुड मॉर्निंग मंडळी. शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप वेलकम आहे. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मंगला, सदा आनंदाचा एअरपोर्ट. कसे आहेत मंडळी? चांगलेच आहेत ना? आज उठलोय लवकर पण बिस्ताऱ्यातच पडून होतो. ठीक आहे, लोळत होतो. रात्री झोपायला खूप उशीर झाला. 4 वाजले असते. चहा पितोय. खूप आज थोडं चहा पाहिजे. काही म्हणलं जेवण करत नाही कारण आज स्मिता येणार आहे. रात्रीचा भात गरम केला आणि चहा केला. ठीक आहे. रात्री कालची भाजी पण आहे. डाळ खराब झाली. म्हणलं खायला तेच चालेल. उगाच वेगळं काय करायला नको. जेवण पण नाहीच करणार आहे. ठीक आहे. आज स्मिता येते. माझी इच्छा आहे की आज तिने नको यायला, पण तिला मी बोललो होतो की मी आज जाणार आहे इंटरव्ह्यूला आणि मालाडला. तर बघूया आता कसं काय. जर गेलो तर मग दाखवतो तुम्हाला सगळं आणि मग ती येईल. या चहा प्यायला. ठीक आहे. तुमचा जेवायचा टाइम झाला आता. 12 वाजून गेले. बघू किती वाजले आपण. मंडळी स्मिता आली, कैवल्य आला, अवनी आली, आले घरी आले. तिघे पण बघा आत्ता जस्ट आले. दाखवतो तुम्हाला. बघा कैवल्य. नमस्कार मंडळी. कैवल्य आले आला 1 मिनिटच झालाय. बघा अवनी. अवनी हाय. स्मिता हे बघा सगळा पसारा असाच पडलाय बघा. स्मिताची कामं चालू झाली. काम चालूच करावं लागेल ना. का बरं? का बरं म्हणजे टीचरची सगळं पाणी पाणी येतं. मग सगळं कामं केलं. अरे करतो पण आता ते काय बोलतात कमी होता ना, मी म्हणून बोललो फॅन चालू करू शकतो. ती मधली मर टाकायची होती. शिकली ती. बघू मी आता 2-3 दिवस माहेरी होती माझ्या आजीकडे. तर माझ्या मिस्टरांनी आपले एकटे होते म्हणून काय 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 करून खात होते. तर मी बोलली आता मी आली 2 दिवसांनी तर जरा त्यांच्यासाठी चिकनचं काहीतरी बनवते. मग चिकनचा मी आज व्हेज पुलाव बनवते. व्हेज पुलाव. सॉरी चिकनचा पुलाव झटपटवाला. स्मिता एक्साइटेड आहे म्हणून बोलते असं. चिकनचा एकदम झटपट कुकर मध्ये होणारा असा पुलाव बनवते मी. बरं काय घेतलं साहित्य? पहिल्या तर ना 4 ऑनियन असे लांब लांब स्लाइस मध्ये कट करून घेतले. याचा बिर्याणी सारखेच कट करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक. बघू जरा दाखवते साईडला करून. बघा एक कोथिंबीर, टोमॅटो आहे, 2 मिरच्या घेतलेत. बरं अद्रक मिरची वगैरे सगळं टाकलंय तिने. आणि आमच्याकडे मिक्सर खराब झालाय ना त्यामुळे की ना. मिक्सर माझं खराब झालाय. तिला वाटतंय की असं की आज आपल्या नवऱ्याला काहीतरी चांगलं द्यावं. 3-4 दिवस मी काय खाल्लं नाही ना नीट. नाही पण मी मस्त जेवण होतो. जे ते खात होते पण नॉनव्हेज आज आणखी कसं ना पोरं पण खातील आणि आम्ही पण खाऊ. फॅमिली फटाफट होणार असं एक पुलाव बनवून टाकते चिकनचा. आणि आम्हाला आवडतो पण. आणि मी ते बारीक असं याच्यामध्ये करून घेते जेणेकरून मिरची, अद्रक आणि कोथिंबीर बारीक चॉप होते. काय ते कसं मस्त बारीक होतंय. हे आम्ही ना डिमार्ट मधून हे आणलेलं. याला काय बोलतात काय म्हणतात? चॉपर. चॉपर. चॉपर पण याच्यामध्ये ना बरे जे लेडीज जॉबला जाणारे वगैरे ज्यांची घाईघाई असते सकाळी डब्बा बनवायची त्यांच्यासाठी हा चॉपर बेस्ट आहे. 2 ऑनियन टाकले की पटापट असं असं केलं की ते लगेच बारीक. टाइम वाचवतो आणि हाताला कट बीट व्हायचं पण हे नाही. हे माझं झालेलं आहे. बघू शकतात. मस्त चॉप झाला. म्हणजे आपण तो खरडा करतो त्या टाइपच झालं ते. मस्त आहे. बघा इथे स्मिताने तांदूळ भिजवून ठेवले आहेत. तांदूळ आहे ते भिजलेत ना. दोन तिने मस्त भिजवून ठेवलेले आहेत ते. आणि चिकन इकडे मिठाच्या पाण्यात तिने टाकून ठेवलंय. ते ठीक आहे. थोडीशी आज आमचं किचन थोडं अनटाईडी आहे कारण स्मिता आली काय करायला मिळालं नाही. थोडेसे पोहे मुलांना तिने करून दिले. त्यांना भूक लागलेली. तेल परत काढते. बघा काटकसर माझ्या बायकोची.
रिटर्न तेल परत बघा. आता स्टार्ट कसं केल्याशिवाय कसं काय चालणार. चांगलं चांगलं. प्रत्येकांना माहिती असतं कसं काय ते घर चालवतात. जे लेडीज असतं त्यांना सांगायची आणि गरज नाही. मंडळी आम्हाला अजून पण सॅलरी मिळालेली नाही कळतंय. हो. मी जे जॉब केलाय ना तिथे ते लोक सांगतायत की तुम्ही लेबर कोर्ट मध्ये जा, पोलिसात जा. आणि आता ईमेल केलाय की 60 दिवसांनी आम्ही लोक 60 दिवसाच्या आत देणार सॅलरी. 60 दिवसांनी सांगतात म्हणजे 60 दिवसाच्या आत आम्ही सॅलरी देणार. तो जो ओनर आहे राहील खान तो काय स्वतःचीच रूल लावतोय. त्यामुळे आता आम्ही लोक चिडलोय. तर मी केलंय लेबर कोड वगैरे सगळीकडे यूज केलाय. काय काय टाकलंयस हे जरा बघू. हा सगळे थोडे प्रकारे टाकलेली डाळ. आता मोठी इलायची, हा. लवंग, दालचिनी, जास्त नाही टाकत. काळी मिरी, तेजपत्ता. सोबत जास्त यायला पाहिजे चालेल. थोडंच टाकायला पाहिजे कारण गरम मसाला पण इतका जास्त नाही खायचा. थोडा तडतड होतं आता कुकरमध्ये पाणी होतं. टाकते. ते करताना बंद होतं. ऑनियनची प्लेट मस्त आहे गावी नवीन आमच्याकडे गेली होती. ते चांगलं आहे पण हे बघा मी जाऊन सगळं घेऊन आला होता. मसाले बिसाले धुवून ठेवले तिकडे. कोथिंबीर, कढीपत्ता, स्मिताने सगळं धुवून ठेवलंय. ते सुखेल असं ती मस्त हे करतोय काय. हे थोडस लाल झालं ना तेव्हा आपण ग्राइंड केलेलं आहे ना. इथं आपल्याकडे माईक नाही थोडं जोरात बोलत जा म्हणजे ना मोबाईल मध्ये आपल्या कॅप्चर होईल. बघा किती मस्त झालंय ना. इतकं चांगलं चॉप झालंय ना की ते आतमध्ये गेलं की 2-5 मिनिटांमध्ये हे होतं. मंडळी बघा आमच्याकडे जेव्हा डोसा होता ना हा डोशाचा ब्लॉग आहे. टीव्हीत लावून ठेवलेला आहे. कैवल्य आवली दोघे बाहेर खेळतायत. हे बघा बाहेर झाली घाबरली ती. त्यांची आवलीची टेस्ट झाली आहे मंडळी आहे ना डिक्टेशन टेस्ट आणि आवलीने बाजी मारलेली आहे कैवल्यासारखी. 10 आउट ऑफ 10 मिळालेले आहेत आवलीला. मराठी ना की हिंदी. मराठी. कैवल्याने सुद्धा आउट ऑफ मारलेले आहेत 10 आउट ऑफ 10. तर क्रेडिट गोज टू मम्मा स्मिता संदीप शिर्के. माझं नाव आलंच त्याच्यात. वेगळं नाव असं घ्यायची गरज नाही. कैवल्य संदीप शिर्के, अवनी संदीप शिर्के, माझं नाव आलंय बस झालं. पप्पांचं नाव घेतो. तेच खूप मोठी पोच पावती आहे माझ्यासाठी. ठीक आहे बघा आता स्मिता हे सगळं टाकते. तिचं ऑनियन आहे ना अजून तरी झाला नाही. थोडस होऊ देत की बरं अजून होऊ द्यात. मसाले तिने काढलेत सगळे म्हणजे पहिले हे टाकणार ना. पहिलं हे टाकणार मग मी थोडं चिकन ठेवणार त्याच्यात. चिकन टाकणार आणि नंतर मग मसाले. मग वरतून मसाला टाकणार आणि माझ्याकडे बिर्याणी मसाला मी तो वापरते. आमचा डब्बा बिर्याणीचा असा भरलेलाच असतो. पास्ता, मॅगी, त्याच्यामध्ये सगळे बिर्याणी, माझे चिली फ्लेक्स. पॅकेटचे मसाले असतात ना मसाला द्यायला मी हा मसाला वापरतो. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी एवढा मसाला. चांगला नाही पण ठीक आहे आता सध्या मार्केटला तोच चांगला आहे. नाही पण घरगुती चांगले बनवतो. असतं हे. घरगुती नाही एव्हरेस्ट पण चांगला नाही. मला नाही माहिती पण मी यूज करते आहे. हा. हे बघा तुम्ही डब्बा बघू शकता. बिर्याणी मसाले किती आहे, चिकन मसाले किती आहे, ठीक आहे, चिली फ्लेक्स आहे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आहे. आणि हा आमचा मसाल्याचा गोलवाला काचेचा डब्बा म्हणजे स्टीलचा आहे. वरती काचेचं झाकण आहे. हा कुठला मालवणी मसाला ना. हा मालवणी मसाला. ही मोरी, राई, हळद, हे धना जिरा पावडर की फक्त धने पावडर. पावडर धना जिरा पावडर हे जिरं. आता इथे लाल तिखट येणार आहे आणि इथे गरम मसाला. गरम की गरम ते संपले ते आणेल स्मिता तेवढं होईल. थोडं होतंय बघूया आपण थोडं थांबूया 5 मिनिट. हे लाल झालं ना थोडस की मग आपण हे सगळं टाकूया आणि मग हे टाकल्यावरती चिकन टाकूया. तिथे ना व्हेंटिलेशन नाही स्मिताला खूप घाम येतोय. मला तुम्हाला तर माहितीच आहे ते दर टायमाच आहे. आणि खरं तर मी आता असं विचार केला की मला स्कूल जायला पण खूप प्रॉब्लेम होतो इथून. सकाळचा खूप प्रॉब्लेम आणि माझी आम्ही लोक शिफ्टिंग साठी बघतोय. विचार करतोय असं
घर खूप चांगलं आहे पण चांगलं आहे, सगळं सगळं चांगलं आहे. पण असं असतं प्रवास आपण करू शकतो पण पोरं माझी नाही. ते खूप लहान आहेत. त्यांना माझ्यासाठी मग शाळेसाठी त्यांना माझ्या बरोबर सकाळी 5:30ला उठावं लागतं. मी 5ला उठते, त्यांचा डब्बा बनवते आणि मग त्यांना उठवते. ते झोपेतच असतात. आणि प्लस बाहेर जाऊन ऑटोचा वेगळा प्रॉब्लेम. तो आमचे मोठं दुःख आहे आमच्यासाठी. बघा आता झालंय. ठीक आहे बघूया. स्मिता आता हे ऍड करते. ऍड केलं मस्त वाटतंय. टमाटर, कोथिंबीर, मिरची असं वाटतं का खरडाच टाकला तिला. मस्त सुगंध येतो म्हणजे. मंडळी बघा एकदम म्हणजे त्याचा जो सुगंध येतो ना कुकर मधून, वा मी हलवतोय कारण इकडे कसं आहे ते हलवायला लागतंय. कारण जे काही केलंय ते आपण कांदा टमाट्याचं, कारण सुद्धा इकडे चिकन धुते, चिकन साफ करते ती 3-4 पाण्यामध्ये आणि ती आतली घाण पण काय असेल ती काढते ना त्याच्यामध्ये. तर मी बोललो की मी का ते जरा मी काढ म्हणजे करतो तुझ्या बरोबर हे. ठीक आहे आता करतोय बघूया. तर हे झालं ना की आपलं स्मिता चिकन ऍड करेल नाही तर मग मसाला ऍड करेल. चिकन ना अद्रक लसूणची पेस्ट ऍड करते. अद्रक टाकलंय तिने आधीच पण आता अद्रक लसूणची पेस्ट पण ऍड करते थोडी कर ग. हे ना हे प्रिझर्व कसं आहे आम्ही लोक मिक्सर नसल्यामुळे हे सगळं वापरतो, नाही तर आमचं सगळं घरचंच असतं वाटण काटण सगळं. मिक्सर पण असल्यामुळे आणि कसं फ्रीज पण नसल्यामुळे मी कसं इथं सगळं ठेवते वाटून मसाले. हिरवा अद्रक मसाला लसूण हिरवा मसाला सगळं वाटलेलं असतं. सगळं माझं वाटलेलं असतं. मी कधी आपलं कांदा खोबऱ्याचा मसाला असतो ना, काळा मसाला, ते सुद्धा कधी कधी मी वाटून ठेवते. मंडळी आता आम्ही जे काही 3 महिन्याने चालू करणार आहे ना मग तेव्हा तर मजाच आहे. आमच्याकडे सगळेच मसाले असतील स्वतःला पण खायला आणि लोकांना पण द्यायला. बघा आता ते चिकन ऍड करते. ते जे काही कांदा टमाट्याचं तिने केलंय ना फोडणी ते सगळ्यामध्ये पहिलं चिकन ऍड करते आणि मसाले वाटतं ती नंतर ऍड करते. ठीक आहे. ही आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी बघा तिने ऍड केले. वरतीच आहे. कस्तुरी मेथी आणि कस्तुरी मेथीचा वेगळा फ्लेवर येतो. हा आणि आता चवीनुसार सॉल्ट. मी सॉल्ट आहे ना एकदमच टाकते कारण की त्याच्यात भात पण राहणार आहे ना, हा मग ते मी सॉल्ट पण टाकतो. ओके. हे ना मी जरा अंडे ते आपण ग्राइंड करून घेतलेले ना हा ते कोथिंबीर धुवून घे. वगैरे, हा तर त्याला जरा लागलेलं म्हणून ते पाणी ते तर घ्यायचं त्याच्यात मेन अर्क असतो त्याचा. असं मी मस्त तिखट हे काय ते मसाले टाकले ते हो टोमॅटो अद्रक मिरची कोथिंबीर ते काकाईने केलंय. आता ती वाटतं मसाले ऍड करते. मसाले ऍड करते. धने जिऱ्याची बुक्की ऍड करते. अच्छा आमच्याकडे बुक्की पण बोलतात पावडर पण बोलतात. स्मिता बोलली धनागिऱ्याची बुक्की. बुक्की ऍड केलेली आम्ही. आणि मालवणी मसाला कसा खूप तिखट असल्यामुळे आपला आमचा वाटलेला मसाला येतो ना मालवणी मसाला घरगुती वाटलेला मसाला आहे. मी कमीच टाकते आणि जराशी हळद, जास्त नाही, जराशी हळद. ते सगळं टाकलं. आता सगळ्यात शेवट म्हणजे बिर्याणी मसाला. म्हणजे आम्ही बनवतोय साधा हा काय ते पुलाव चिकन पुलाव. चिकन पुलाव बनवतो. पण हा व्हेज बिर्याणी मसाला एकदम मॅटर करतो. काय झालं अच्छा ही मुलं खेळतायत ना म्हणून आम्हाला वाटलं काय गाणी लावलेत जरा. जेव्हा सगळे मसाले ऍड झाले आता ते मस्त एकजीव होतील. मंडळी सुगंध इतका चांगला येतोय ना मला वाटतं स्वीट राईस बरोबर घेतलाय. भले ती रात्रीचं करते कमी करायला पाहिजे पण तिने राईस खूप घेतलाय. तिला माहिती आम्ही कुठून पडणार आहे. ती पण बिचारी जेवली नाही. मी पण जास्त ना जेवले, थोडंसंच जेवले. आता ना कढीचा मसाला संपलाय हा त्यामुळे त्याला रेडनेस थोडा कमी होईल. तर ठीक आहे
कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे जेवण बनवतात लेडीज लोक बायका त्यांच्या आणि ते किती टाकलं तरी त्यांच्या हाताला चव असते. चव असते. ज्यांच्या हाताने जे होतं तेच होतं. ठीक आहे, तर भेटूया आपण मग झाल्यावरती जेवताना दाखवतो. झालंय ना हा. की मी ते वॉश करून म्हणजे धुवून ठेवलेले कांदे ते टाकेल अच्छा. आणि 2 ग्लास पाणी टाकणार आणि कुकर लावून टाकेल कोथिंबीर टाकून मग ते रेडी झालंय. ओके. चिकनचा तर मग आम्ही आता सर्व केला. कुकर मध्ये दिसतोय झालाय थोडासा म्हणजे असा पांढरा टाईप झालाय, कारण काय मुलं खाणारी आहेत आमची. तेव्हा तिने मला ताटात वाढलंय. ठीक आहे, इथे खातो आणि मग तुम्हाला सांगतो. त्या आवडीचं ताट आहे. मुलं कोण खायला बसतं, जेवायला बसतं, कैवंडाला वाढते. हे बघा, सलाड आहे इथे. जरा खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं आहे. खातो. सांगा कसं आहे. मस्त तिखट नाही मीठ लागत. वगैरे एकदम बेस्ट. बरं हा, तर लहान मुलं आणि आम्ही असं खाऊ शकतो. खाऊ शकतो. ठीक आहे. थोडासा अजून तिखटपणा पाहिजे होता, पण ठीक आहे. मुलं पण आपल्याला तिखट नाही जमत ना जास्त आणि पोरं पण माझी खाल्ली पाहिजे. चांगलं झालंय. आवडलं ना झटपटवाला पुलाव कुकर मधला. हा चला मंडळी, मग आता जेवतोय आम्ही. ठीक आहे, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. स्मिता आले आज, तर प्लीज ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, गुड नाईट. THAKYOU, thank you.